जय भीम. घटनाका लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज औरंगाबादमध्ये आहोत आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की डोंगरावरती बुद्धलेणी आहे. आपण त्या बुद्धलेणीवर जाणार आहोत, बघणार आहोत तिथून काय सिच्युएशन आहे. मित्रांनो, आपल्या इंडियामध्ये कमसे कम 48,000 लेण्या ह्या अशोक सम्राट कालामध्ये कोरलेल्या आहेत. त्या लेण्यामधली एक अशी बुद्धलेणी आहे जी म्हणजे खूप असं वरती किती बुद्धलेण्या काय माहिती नाहीये. तर जाऊन आपण ते सिच्युएशन काय आहे, किती बुद्धलेण्या आहेत याचा पूर्ण इतिहास तुमच्यासमोर मी मांडणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप चांगला होणार आहे, बघत एन्जॉय करा. भेटू आपण समोरचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणारच आहे. ठीक आहे, एन्जॉय करा. एवढ्या साऱ्या मूर्त्या आहेत ना रे, बापरे. मित्रांनो, बघताय कारण की जसं जसं चालतोय मी तसं मी तो बुद्धाच्या मूर्त्या आहेत बघा. चौकट बघू शकताय तुम्ही. बघू शकता चारू बाजूला बुद्धांच्या मूर्त्या आहेत. जसं जसं मी वरती चढतोय, शिड्या चढतोय वरती. मित्रांनो, आपण डोंगरावरती जातोय. थकलो रे. किती पायऱ्यात रे? बापरे. हा, हो, अक्षरशः थकलो रे. हा, पाय थकले त्यात, मग पाय गळून गेलेत माझे. मित्रांनो, खरा बुद्धांचा इतिहास जर जाण्याचा असेल ना, माहिती करून घ्यायचं असेल ना, तर जिथे जिथे बुद्धांनी अशोक सम्राटांनी जे 28,000 लेण्या कोरलेल्या आहेत त्या लेण्याला भेट द्या. वास्तविक काय इतिहास काय हे जगासमोर येईल, बरं की नाही. तर मित्रांनो, तेच घटनाकाळ लाईव्ह तुमच्यासमोर लावण्याचा प्रयत्न करतोय आपण. जे व्हाईट कलरचं दिसतंय का बुद्ध लेणी, तिथं कमसे कम मोठमोठ्या बुद्धांच्या मूर्त्या आहेत, त्याचे जाण्याचा प्रयत्न करतोय आपण. मित्रांनो, डोंगर चढून बसलो होतो आम्ही आता, कारण की बघू शकताय खालून पूर्ण वरती चढायचं ना, थकून जाते माणूस. म्हणजे 2 मिनिटांच ती जिथे तुम्हाला इंटरच आहे ती लेणी मी तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, खूप चांगला व्हिडिओ आहे. लाईक, शेअर आणि सगळ्यात मोठं म्हणजे सबस्क्राईब करायचं आहे, कारण की एवढं मेहनत घेऊन फक्त हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतोय. ठीक आहे, आपण व्हिडिओ बघूया आपण. ओके, ठीक आहे. बापरे. मित्रांनो, इतिहास जर अशोक सम्राटचा बघायचा असेल ना मित्रांनो, तर लेण्या शिका, लेण्या म्हणजे जायला शिका, बरं की नाही. आपण आता वरती जातो लेण्यावरती. मित्रांनो, हे बघा वास्तविक आहे, बरं की नाही. कारण की हे जे दगड वगैरे नाहीये मित्रांनो, ही एक मला वाटते जे भंते असतील आपले, भंतेचे भंते जेव्हा थकत असतील तेव्हा कदाचित इथे रेस करत असतील, बरं की नाही. मित्रांनो,
कारण की बुद्ध धर्म टिकून राहावा. बुद्धांच्या नंतर सगळ्यात जास्त मोठा प्रसार जो कुठला अशोक सम्राट. जेव्हा गंगोर युद्ध झालं त्यावेळेस अशोक सम्राटांनी शस्त्र त्यागून केले की मी आपल्या इथून पुढे कधी युद्ध पुकारणार नाही आणि बुद्धांच्या मार्गावर चालेल. त्यानंतर अशोक सम्राटांनी ज्या 48,000 लेण्या खाली इंडियामध्ये बांधल्या आहेत त्यामधली एक लेणी म्हणजे ही एक औरंगाबादची लेणी आहे मित्रांनो, बघू शकता. या खऱ्यात गौतम बुद्धाचे पाऊल कोण आहे मित्रांनो. किंवा डोंगर कोळून ह्या लेण्या बांधणं हे खूप अवघड आहे मित्रांनो, आणि याला जतन करणं हे आपलं काम आहे, बरं की नाही. मित्रांनो हा इतिहास पुसला नाही पाहिजे, कारण की बुद्धांचा इतिहास जर खरं ऐकलं असेल तुम्हाला तर लेण्यामध्ये जाऊन बघा, तुम्हाला खरे बुद्ध कळतील. ए पळू नको, हळूच बर का. ज्यावेळेस अशोक सम्राटांनी गौतम बुद्ध आपला बुद्ध धम्म जपण्याचा प्रयत्न केला त्यावेळेसच्या त्या काळामध्ये ह्या बुद्ध लेण्या खुरलेल्या आहेत. कारण की बघू शकता की खऱ्या बुद्धाच्या पाऊल खुणा जर असतील मित्रांनो त्या बुद्ध लेण्यामध्ये जाऊन बघा, इतिहास तुम्हाला समजेल. कारण इतिहास जर समजायचा असेल तर बुद्ध लेण्याचा अभ्यास करा मित्रांनो, कारण की ही काळाची गरज आहे. कारण की नामसेच अशा बुद्ध लेण्या आहेत कुठे पडझड झालेलं आहे मित्रांनो. मी खूप लेण्या बघितल्या तिथे पडझड झालेली आहे, ती काळजी घेणं काळाची गरज आहे. कारण की हा खरा इतिहास आहे मित्रांनो, हे तुम्ही आम्ही जपला पाहिजे. खरा गौतम बुद्धाचा वारसा अशोक सम्राटांनी जो पुढे घेऊन चालवतोय त्यांचा वारसा आपल्या पुढे चालवायचा आहे. तर इतिहास मित्रांनो हा खरा इतिहास आहे.
मित्रांनो, तुम्ही बघू शकता की ही जो लेणी आहे ही अशोक सम्राटकालीन लेणी आहे. मित्रांनो बघू शकता की ते जे अशोककालीन जे लेणी कोरलेली आहे कशा प्रकारे नक्षीकाम आहे हे तुम्हाला बघू शकता. खरा इतिहास आहे मित्रांनो. मला वाटतं हा सभागृह असावा आणि स्तंभ कशा प्रकारे आहे खूप सुंदर प्रकृती याच्यावरती नक्षीकाम केलेलं आहे. बापरे. नक्षीकाम बघू शकता कसं केअरफुल केलेलं जातं की जे फुल्स आहेत कशा प्रकारे त्या घरी त्यावेळेस ते अवजान असतील आणि तरीही हे नक्षीकाम झालं त्याच्या कारण मित्रांनो की काय आहे खूप सुंदर असं नक्षीकाम आहे मित्रांनो इथे. बापरे. मित्रांनो एक असा मनामध्ये विचार होते की हे नेमकं काय असावं. वाटते हे सभागृह असावं कारण की भव्य देवी गौतम बुद्धाची मूर्ती एक आतमध्ये आहे आणि कदाचित भंते येत असतील आणि विश्रांती करत असतील. त्याच्या धर्माचा प्रसार कशा प्रकारे करायचा याच्यावर विचारमय विनिमय होत असेल. मित्रांनो इथे एवढं थंडगार वातावरण आहे मित्रांनो वेगळे आणि खूप सुंदर असं स्वच्छ. प्रत्येक एक एक गोष्ट इथे विचार करण्यासारखी आहे मित्रांनो. इथलं कोरीव काम एकदम डिफिकल्ट वेगळं आहे. तिथे जे स्तंभ आहे त्या स्तंभावरती कोरीव काम ते एकदम विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. हा इतिहास
जपलं पाहिजे. आतमध्ये गौतम बुद्धाची भव्य दिव्य जवळजवळ 15-20 फूट अशी गौतम बुद्धाची मूर्ती आहे मित्रांनो. कारण की बघू शकता जे मेन गेट मेन एंट्रन्स आहे त्या आतमध्ये बुद्धांची मूर्ती आहे. मित्रांनो अंधार आहे, प्रयत्न करतो तुम्हाला चांगले दिसेल. मित्रांनो विचार करायची गोष्ट काय ज्या मूर्त्या आहेत त्यांचं म्हणजे तोंड वगैरे असं तोडलेलं आहे. नुसतं वास्तव बघा, कारण की याचं जतन करणं खूप महत्वाचं आहे. कारण की हा जो इतिहास आहे खूप म्हणजे आपल्या समाजापासून दूर जात आहे. आपण जतन केला पाहिजे. मित्रांनो घटनाकालही तुम्हाला अशाच कृपेचं जे इतिहास आहे, जो बुद्धांचा इतिहास आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. विचार करायचे मित्रांनो, जे कोरीकाम आहे जे त्याकाळी जे शिल्पकार असतील त्यांनी हे जे कोरीकाम केलं मित्रांनो, खरंच माणसाला विचार करणारी गोष्ट आहे मित्रांनो. कारण की एवढं सुंदर कोरीकाम करणं, बापरे. बघू शकता, मी झूम करतो तुम्हाला. हे बुद्धांचं जे डोकं आहे मित्रांनो, तो कदाचित काय जेवढा खूप वर्ष काही तुटला असेल आणि कोण तोडला असेल ही विचार करण्याची गोष्ट आहे. मित्रांनो कारण की माझ्या ज्या व्हिडिओमध्ये बुद्धांच्या मी दर्शन घेतल्याचे जात नाही, कारण की माझ्यासाठी गोल्डन चान्स असते. कारण की माहीत नाही भविष्यामध्ये ते येणार का नाही, राईट नाही. तर मी बुद्धांच्या चरणात माझं डोकं ठेवून मी जाणार असतो. तर आपण बुद्धाचं दर्शन घेऊया. म्हणजे दुसरं नंतर आपल्याला दुसरं शूट करायचं आहे. बुद्धाच्या दर्शन जोपर्यंत पायावरती मी नसमोर ठेवत नाही तोपर्यंत मी जात नाही. तर हे सोपं मला लाभ आहे मित्रांनो. हे बुद्धांच्या चरणात जो बी जातो मित्रांनो तो लाईफमध्ये धन्य असतो. बुद्धांचे करून चरण आहेत. बुद्धा जेव्हा तुमच्या छायेमध्ये तुम्हाला मन प्रसन्न होते, हेलो
खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो इथे गौतम बुद्धाच्या. वाव, सॉरी सॉरी सॉरी. खूप सुंदर आहेत मूर्ती मित्रांनो.